सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. ॲक्चुअली बऱ्याचशा लोकांनी मला असं विचारलं आणि बऱ्याचशा लोकांच्या कमेंटसुद्धा आल्या, की मॅडम फायनान्स कंपनीवाले हप्ते न भरले, तर घरी येतात आणि जबरदस्तीने आमची टू व्हीलर गाडी घेऊन उचलून जातात. तर हे चुकीचं आहे की बरोबर आहे? तर हे संपूर्णपणे हा प्रकार बेकायदेशीर आहे आणि तिथे तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतं आहे. आर-बी-आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्समध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही, अशा प्रकारची जप्ती किंवा वसुली कुठेही लिहिलेली नाही. कुठल्याही फायनान्स कंपनीला तुमचं व्हेइकल सीज करण्याअगोदर सरफेसी ॲक्टच्या गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. आता हा सरफेसी ॲक्ट म्हणजे काय? सरफेसी ॲक्ट म्हणजे सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स अँड रिकन्सिलायझेशन ऑफ सिक्युरिटीज इंटरेस्ट ॲक्ट 2002. या ॲक्टच्या सेक्शन 13 सबक्लॉज 2 नुसार फायनान्स कंपनीवाले आधी तुम्हाला 2 महिन्याचा डिमांड नोटीस पाठवतात. त्या नोटीसमध्ये असं नमूद करतात की तुमचे एवढे एवढे हप्ते बाकी आहे, तुम्ही हे एवढे एवढे हप्ते भरा. जर तुम्ही हे हप्ते भरू नाही तर आम्ही तुमचं व्हेइकल सीज करू. पण अशा प्रकारचा कुठलाच नोटीस कुठलीच फायनान्स कंपनी पाठवत नाही आणि तुमच्या घरी येऊन डायरेक्ट तुमचं व्हेइकल सीज करून जप्त करून घेऊन जातात. हा प्रकार चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. अशावेळी काय करायचं तर ते कंपनीवाले जे येतात व्हेइकल नेतेवेळीचा जबरदस्तीने नेतेवेळीचा तुम्ही एक व्हिडिओ काढा आणि या प्रकाराचा व्हिडिओ तुम्ही ठेवा. जर तुम्ही यदाकदाचित इन फ्युचरमध्ये जशी तुमची फायनान्स कंपनी आहे त्याचं जे हेड ऑफिस आहे तिथे यांची कंप्लेंट कराल तर यांच्यावर ॲक्शन होऊ शकते आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला वरदान ठरू शकतो. कुठेतरी मी तुमचा छोट्या मोठ्या पद्धतीने म्हणा, माझ्या ओपिनियननुसार म्हणा आणि कायदा वाचून म्हणा, डाऊट दूर करण्याचा प्रयत्न करते आणि नक्कीच तुमच्या लोकांचं असंच प्रेम मिळत राहो आणि थँक्यू व्हेरी मच. आवडलं तर नक्की शेअर करा.